शिवम माली यास 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शरद नाना यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. गणेश केनी साहेबांकडून हे पारितोषिक जाहीर केलं गेलं होतं. तर वेळी आपण सामन्याकडे आर के बिल्डर्स विपक्ष संतोष स्पोर्ट्स या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. नाणेफेक संतोष स्पोर्ट्स संघाने या जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. प्लॅन मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. पहिल्या चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्रायकर बॅटर अविनाश माली, संदीप माली नॉन स्ट्राईक बॅटर पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलं इनफिल्डच्या वरून. सुरेख फाटका चेंडू निघून जाईल वाइड ऑफ लॉंग ऑन रिझल्ट मधून सीमा पार. वन बाउन्स 4 धावांसाठी चौकार. पहिले षटक मार्गसही श्रीराम लिंबे पहिले षटक हाताळतोय. तर पुन्हा एकदा सामना करत फलंदाज अविनाश माली. पावलांचा वापर इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कोर रिझनला चेंडू अडून फेकी केला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज अविनाश माली पूर्ण करतोय. आर के बिल्डर संघाची धावसंख्या 2 ने या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फटका फसलेला आहे. कव्हर रिझन मध्ये झेल आणि इथे समाप्त होते फलंदाज अविनाश. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी मानकुळे प्रीमियर लीग स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरून केला जातो. हे आपण पाहू शकता. एक आकर्षक सन्मान चिन्ह, हे सन्मान चिन्ह नेहमीच साहेबांना या स्पर्धेची आठवण देत राहील. या सन्मानानंतर उडी आपण सामन्याकडे. न्यू बॅटर योगेश माली. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज श्रीराम लिमे. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. या निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आर के बिल्डर संघाची धावसंख्या 10 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच शेवटचा क्वार्टर फायनल सामना आपण पाहणार आहोत. नांदेड स्पोर्ट्स विपक्षी सरपंच 11 या दोन संघामध्ये. या अगोदरच दोन संघांनी टॉप 4 मध्ये क्वालिफाय केलेले आहे. पहिला संघ 4 धाम आणि त्यानंतर भोईर 11. सध्या तिसरा सामना आपण क्वार्टर फायनलचा पाहतो या आर के बिल्डर्स विरुद्ध संतोष स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. सागर माले होतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी.
तर सागर मालेचा सामना करेल फलंदाज संदीप माले. विखुरलेले क्षेत्ररक्षण, 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये थर्डमॅन फाईन लेग पाहायला मिळतात. इतर क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केले गेले आहेत. ऑन साईडला आपण बघतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर स्क्वेअर लेग रिजनमध्ये, मिडविक रिजनमध्ये, लॉंग ऑन ऑन साईडला पाहायला मिळते, लॉंग ऑफ साईडला पाहायला मिळतोय. त्यानंतर पॉइंट आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय हलवार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईट, अवंतर धाव वाईटच्या रूपाने. 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा निखिलेश बजागे सरांकडून करून दिला जातोय. सागर माली राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मिस्टाईम फटका स्वतः गोलंदाज सागर माली चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. संदीप माली याची समाप्त होतोय खेळी. भूमिकेमध्ये दीपेश माले, यशपाल माले यांचे बंधू. इथे बीट होते, फलंदाज बीट होते, एक्स्ट्रेक्षक यशपाल माले बीट झाला होता आणि दीपेश माले देखील बीट झालेला आहे. कालीराम केनी सरांचे काय फिल्डिंग पाहायला मिळते, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. दोन धावा आरके बिल्डर संघाची धावसंख्या या 2 ने पोहोचते ती 13 वर. इथे अतिशय सुरेख फटका अप्परकटच्या अंदाजाने चेंडू निघून जाईल दन दन करत पॉइंट रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. जसा चेंडू तसा समाचार, चेंडू पाहायला मिळतोय सीमा पार चौकार. चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतो आकार, धावसंख्या 17 धावा. सागर माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामना करू फलंदाज यशपाल माली. समोर केलेल्या चेंडूला स्टेट लॉंगर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय आरके बिल्डर्स विपक्ष संतोष स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. यानंतर चौथ्या क्वार्टर फायनलच्या टॉस साठी नांदेड स्पोर्ट्स आणि सरपंच 11
या दोन्ही संघाच्या संघनायकाने सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सागर माली दुसरं षटकात आलतोय. राडा मोर द स्टंप. इथे हिट विकेट फलंदाज बाद. दीपेश माली यांनी पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केलेलं आहे. यशपाल माली याची विकेट दीपेश माली यांनी प्राप्त केलेली आहे. धीरज माली न्यू बॅटर. फील्ड मध्ये थोडंसं ऍडजस्टमेंट करताना दीपेश माली आपण पाहतोय. धीरजसाठी स्क्रब द विकेट डीप स्क्वेअर लेग तैनात केला गेलेला आहे. इथे मात्र चेंडूला उडवलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली दीपेश माली कॉटन बॉलच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद. आल्या पावली माघारी परतताना तू चल मैं आया अशी स्थिती आपण बघतोय आरके बिल्डर्स या संघाची. फलंदाज आहे ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकले. 3 षटकांचे हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का. या अगोदर या स्पर्धेमध्ये ऋषी भोईर या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आहे. या स्पर्धेचे जर हायलाइट्स पाहायचं झालं तर पहिला चौकार सदाशिवच्या बॅटमधून, पहिला षटकार प्रमोद भोईरच्या बॅटमधून, पहिली विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता यशपाल माली, पहिली सिक्सर हॅट्रिक करणारा फलंदाज ठरला होता दीपेश माली,
पहिलं निर्धाव षटक हाताळणारा गोलंदाज राज माली, पहिले विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ऋषी भोईर आणि पहिलं अर्धशतक झळकवणारा फलंदाज होता दीपेश माली. या आतापर्यंत या स्पर्धेमधील काही घडामोडी, काही हायलाइट्स पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर भावेश माली, इथे विकेट हा चेंडू होता. चेंडू जातोय या स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आरके बिल्डर्स संघाची धावसंख्या पोहोचते ती 19 वर. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय आरके बिल्डर्स विपक्ष संतोष स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. यानंतर शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल नांदेड स्पोर्ट्स विपक्ष सरपंच लेवन या दोन संघामध्ये. दीपेश माली रोड निघून वळताना. दीपेश मालीचा सामना करेल फलंदाज राज माली. हो 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 हो, व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द डे राज. वाह ताज नहीं वाह राज बोलिए. पुन्हा एकदा चेंडूला उडवलेला मात्र मिस टायमिंग, झेल होण्यासारखी संभावना नाही. सेफ लँडिंग होते. तो पण वेल आहे फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. आरके बिल्डर संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 27 वर. 27. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरा षटक मार्गस्थ आहे. दीपेश मालीच्या षटकातील हा शेवटचा चेंडू. सामना करेल फलंदाज राज माली, जो वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळत आहे. इथे मात्र चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. मिडविकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. थोडासा पंबल पाहायला मिळतो, मात्र एकच धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल नाही, या षटकाची देखील समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर आरके बिल्डर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 28 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. नांदेड स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि सरपंच 11 संघाचा संघनायक. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर टॉप 4 मध्ये 2 संघाने क्वालिफाय केलेले आहेत. चारधाम आणि त्यानंतर भोईर 11, साहिल केनी अँड मोहित केनी फॅम टीम चारधाम. आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम डिसेंबर महिन्यामध्ये पाहायला विसरू नका. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक दस्तक देत आहे. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. तिसरा क्वार्टर फायनल उपांत्य फेरीचा सामना सध्या सुरू आहे आरके बिल्डर्स विरुद्ध संतोष स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. ज्या प्रकारे या गोलंदाजाने कामगिरी केलेली आहे, संतोष स्पोर्ट्स संघाचा संघनायक प्रेमनाथ माली आपल्या संघाच्या कामगिरीवर संतोष असेल, आनंदी असेल. कारण श्रीराम लिमे यांनी फक्त 6 धाव खर्च केले होते, 1 सफलता अर्जित केली होती. सागर माली यांनी 6 धाव खर्च करून 2 सफलता अर्जित केले होते. आणि दीपेश माली यांनी 2 विकेट प्राप्त केलेले आहेत, त्याने फक्त 10 धाव खर्च केलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि शेवटचं षटक ज्युनियर दीपेश माली आता मात्र हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ज्युनियर दीपेश मालीचा सामना करेल फलंदाज राज माली. ज्युनियर दीपेश माली बॉलिंग ट्रॅक वर वेले मानकुली रोड इनकून वळताना राईट मोर द स्टंप. इथे या पायांच्या समोरचा चेंडू होता.
मेडिकल क्षेत्रामध्ये या चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या दीपेश मालीकडून किक थ्रो देखील फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 29. दीपेश माली ज्युनियर यावेळी सामनाकर फलंदाज भावेश माली. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, हलकासा अपील तिथे केला जातोय, मात्र पंच संमत नाहीत. लेगबाजचा इशारा पंचांकडून. एक आव्हान त्या धाव, 30 धावा पूर्ण आर के बिल्डर्स या संघाच्या. आज धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. या सामन्यामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळते. गोलंदाजाने या इनिंग मध्ये तर अधिराज्य गाजवलेलं आहे. चांगली गोलंदाजी या संतोष स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजाने केलेली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. एक धाव तो पूर्ण केली जाते. बॅकवर्ड स्क्वेअर क्रिजर मधून चेंडू जोपर्यंत फेकी केला जाईल. दोन धाव फलंदाजाने या पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावेने या आर के बिल्डर संघाची धावसंख्या पोहोचते ती या 32 वर. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि सरपंच 11 संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस बॉक्स मध्ये या इनिंग नंतर, या षटकानंतर टॉस केला जाईल. जोरदार अपील, इथे देखील चांगल्या चेंडूच्या हाताळणी आपण पाहतो. या ज्युनियर दीपेश माली यांनी देखील प्रभावित कामगिरी या MPL स्पर्धेमध्ये केलेली आहे. जेवढं नाव चर्चेत ज्युनियर सिनियर दीपेश माली याचं राहिलेलं, तेवढंच चर्चेत नाव दीपेश माली ज्युनियर याचं देखील राहिलेलं आहे. इथे मात्र रिदम मध्ये थोडासा चुकतोय गोलंदाज. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. पोल केलेल्या चेंडूला पुलचा फटका, क्षेत्ररक्षक दीपेश माली चेंडूपर्यंत पोहोचतोय. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावण्या धावफलकामध्ये देखील बदल. आर के बिल्डर संघाची धावसंख्या पोहोचते ती 34 वर. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण तिसरा क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय आर के बिल्डर्स विरुद्ध संतोष स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. यानंतर शेवटचा क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळाला ज्ञानदेव स्पोर्ट्स विरुद्ध सरपंच 11 या 2 संघामध्ये. आणि या 2 संघांना शेवटचा पुकारा देखील दिला जातोय टॉस साठी. वाडी वारकर अतिशय सुरेख चेंडू. तर अशा प्रकारे या पहिल्या डावाचा खेळ समाप्त. आर के बिल्डर संघाने आपल्या धावफलकात धावा जोडलेल्या त्या 34 आणि 35 धावांचं आव्हान दिलेलं आहे संतोष स्पोर्ट्स या संघासमोर. तर बोलू आपण टॉस कडे. शेवटच्या क्वार्टर फायनलचा सामन्याचा टॉस केला जाईल ज्ञानदेव स्पोर्ट्स आणि सरपंच 11 या 2 संघामध्ये. टॉस करणार आहोत. शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना MPL मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळेल. यज्ञेश सरपंच 11 संघाचे संघनायक वेलकम. टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाचे संघनायक आपण देखील या मध्ये
रवी दादा पाटील ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाचे संघनायक. तर आमच्या मान्यवरांच्या शुभ असते हा टॉस आपण इथे करणार आहोत. हेड आणि टेल ह्या नाण्याच्या दोन बाजू. टेलला कॉल आहे यज्ञचा, मात्र हेड आलेला आहे. ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाच्या संघाने टॉस जिंकले. आमच्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायची आहे. रविदादा टॉस आपण जिंकलेला आहे. आता पण आपल्या संघाचं जे प्रदर्शन राहिलेलं आहे त्या प्रदर्शनावर आपण खुश आहात का? आपण संघाचे ऑनर देखील आहेत, संघ मालक देखील आहात. आतापर्यंत झालेल्या प्रदर्शनाबद्दल सांगायचं झालं तर आमच्या संघाने पाहिजे त्याचा परफॉर्मन्स केलेला नाही, तरी पण मग माझ्या सर्व खेळाडू अतिशय खुश आहे. आणि खास करून MPL ह्या मानकोली गावाची शान आहे. त्याच्यासाठी जी लागणारी मेहनत आमचा क्रिकेट मंडळ, खास करून ग्रामपंचायत मानकोली पूर्ण सहकार्यात सत उतरतो. आणि या पावसाने खूप व्यत्यय आणले आणि या व्यत्ययातून सर्वांनी एकमेकांना रिस्पॉन्स देऊन ही स्पर्धा कशीच पार पडेल त्यासाठी सर्वात जास्त मेहनत जी कोणी केली असेल, खास करून रुपेश म्हात्रे आणि सचिन माली यांचे जेवढे बोलावे तेवढे कौतुक कमी. आणि नाईटसाठी जिग्यादानी जे एका दिवसात जे चॉक भेटत नव्हते ते उपलब्ध करून दिले त्यासाठी खूप त्यांचे आभार. आणि मी म्हणला तर मी सुद्धा स्वतः एक उपाध्यक्ष असून आम्ही खाली नावाला हे जेवढे बॅनरवर फोटो आहेत नाही, खाली आम्ही नावासाठी आहेत. फक्त साक्षात कार्य ज्यांचं आहे ते रुपेश आणि सचिन, आणि त्यांना पूर्ण पाठबळ ग्रामपंचायतचं आहे. आणि आमची ही स्पर्धा याच्यापुढेही अशीच चालू राहावी त्यासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे हीच माझी इच्छा. क्या बात आहे. एक चांगली प्रतिक्रिया रविदादांनी व्यक्त केली. रविदादा टॉस आपण जिंकले, टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण आपण स्वीकारणार आहेत. हा सामना अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्या संघाला पुढच्या MPLची वाट पाहावी लागेल. तर या सामन्यामध्ये कशाप्रकारे आपली रणनीती असेल? रणनीती तर खूप काही नसेल, जसा खेळाडू असेल तसा आम्ही हे करण्याचा प्रयत्न करू. आणि संघ अपोजिट संघ खूप ताकीद या स्पर्धेमधला सर्वात बेस्ट संघ असेल तर सरपंच 11 त्यांच्याशी खेळताना आम्हाला खूप मजा येईल. हार जीत तिथे होणारच आहे, एखादा पेलवान पडणार आणि एखादा जिंकणार. पण ज्या चांगल्या टीमच्या संगत खेळण्यासाठी जो मनामध्ये उत्साह निर्माण होते ही अशी दुसऱ्या संघासाठी खेळताना होत नाही. आणि आम्ही कमीतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक खेळाडू आमचा 100% देण्याचा प्रयत्न करते. ॲज अ कॅप्टन रविदादा तुमचं काय योगदान असेल? माझा पूर्ण संघ 100% देणार तर दादांचा पण तेवढाच असेल ना. क्या बात आहे. नक्कीच आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. सरपंच संघ MPL स्पर्धेमधील रविदादांनी म्हटल्याप्रमाणे आपला संघ एक बलाढ्य संघ आहे. टॉस आपण गमावलेला आहे, काय निर्णय? टॉस आपण गमावलेला आहे, प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. म्हणजे टॉस केलं आहे. ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाच्या संघाने टॉस जिंकलेलं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सर आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सहकारी समोरचे वॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक बाबे सर. धन्यवाद शुभात धुमाल. MPL का तीसरा क्वार्टर फाइनल मुकाबला लक्ष्य है संतोष स्पोर्ट्स के सामने केवल 35 रन का. पिछले 2 मुकाबले बहुत ही लो स्कोरिंग चल रहे हैं. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बीच मैदान पे प्रेमनाथ माली बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं. प्रेमनाथ माली आने वाले बल्लेबाजों में दबंग दीपू का आना बाकी है. लाइन ऑफ मानकोली सरदर्द वाले बैट्समैन अर्धशतक लगा चुके हैं MPL में. प्रेमनाथ माली है, नॉन स्ट्राइक पर है. श्री राम है नॉन स्ट्राइक पर, जबकि प्रेमनाथ माली स्ट्राइक ले रहे. गेंदबाजी के लिए अविनाश आए. 35 का लक्ष्य है सेमीफाइनल में पहुंचने के लिए संतोष स्पोर्ट्स के सामने. पहली गेंद दूर से खेला, हवा में जरूर है
फील्डर नहीं पहुंच पाए पॉइंट के। 1 रन से खाता खुला है प्रेमनाथ माली का, खाता खुला संतोष स्पोर्ट्स का। संतोष स्पोर्ट्स को 35 का लक्ष्य दिया है टीम आरके बिल्डर ने। अविनाश श्रीराम के लिए बैकफुट पे गए, पुल किया, पीछे खिलाड़ी हैं काउ कॉर्नर में, जब तक उठाते 1 रन, 2 पे पहुंचा स्कोर। इस मर्तबा गेंद को लॉफ्टेड ड्राइव किया है, पीछे खिलाड़ी है, बढ़िया कोशिश, लेकिन 3 बार की कोशिश में भी कैच को गिरा दिया है। जीवन दान मिला है, प्रेमनाथ माली को जीवन दान देना भारी पड़ सकता है आरके बिल्डर को। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पे पहुंचा है। अच्छी गेंद अंदर आई थी, बैट्समैन बीट, विकेट कीपर बीट, थर्ड मैन के खिलाड़ी ढूंढ रहे हैं। 1 रन पूरा, बल्ले से लगने भर के बाद गेंद गई थी। 5 रन बिना कोई विकेट के, 5 विदाउट लॉस। अविनाश, पिछला मैच भुईर 11 ने बहुत डैशिंग अंदाज में जीता था। अब की बार राउंड ड्राइव किया है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर जा रही है, 4 रन। ओवर की समाप्ति, रन बने 9, विकेट गिरा है 1। बचे हुए 3 ओवर में यहां से जीतने के लिए जो रन चाहिए वो है 26। नए बैट्समैन मैदान में आते हुए खराब शॉट खेला था श्रीराम ने। सागर माली आए। एमपीएल का आज फाइनल डे है, कौन बनेगा विजेता। 2 टीमें सेमीफाइनल में पहुंची है, चारधाम स्पोर्ट्स और भुईर 11। विनीत माली अगले मैच का इंतजार कर रहे हैं। आखिरी मैच आज का क्वार्टर फाइनल ज्ञानदेव स्पोर्ट और सरपंच 11 के बीच। एक तरफ वैभव माली तो एक तरफ विनीत माली। मेरे ख्याल से संतोष स्पोर्ट में हमारे कमेंटेटर कालीराम केनी भी खेल रहे हैं। लेजेंडरी क्रिकेटर मानकोली का क्रिकेट का गोल्डन पेज यशपाल माली आए गेंदबाजी के लिए। पहली गेंद बल्ला घुमाया, वाइड घोषित किया, 10 पे पहुंचा स्कोर। इस एमपीएल का पहला ही विकेट यशपाल माली के नाम था। अंपायर का निर्णय अंतिम रहेगा। देखिए, लिमिटेड ओवर मैचेस में 1 इंच भी अगर गेंद स्टंप
के बाहर से जाती है लेग स्टंप के तो वाइड घोषित किया जाता है। अंपायरिंग बहुत ही लाजवाब रही है पूरे एमपीएल में। यशपाल माली सामना करेंगे प्रेमनाथ माली। वाइड है। ओ बहुत खूबसूरत गेंद, स्विंगिंग यॉर्कर थी, बल्ले के अंदर लगी, शॉर्ट लेग पे गई, 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 11 पे पहुंचा है। संतोष स्पोर्ट्स 35 रनों का पीछा कर रही है। ओ कमाल की गेंद, कमाल की गेंद कर रहे हैं यशपाल माली। अपने पूरे अनुभव को झोंक रहे हैं गेंदबाजी में, बल्लेबाजों को हाथ खोलने नहीं दे रहे हैं और डॉट गेंदे दबाव बढ़ाती है। जो गलती श्री गणेश बी ने की थी वो गलती कर रही है संतोष। इस मरतबा लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइड। यहाँ यशपाल माली को डॉज दिया, उन्होंने लालच दी थी कि बोल्ड करे। 12 पे पहुंचा स्कोर। पिछले 2 लो स्कोरिंग मुकाबले बहुत खतरनाक हो रहे। इस मरतबा आगे बढ़ के ड्राइव किया सागर ने, 1 रन बना। दूसरे की कॉल है और 2 रन पूरे। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 14 रनों पर। पंद्रह गेंदों पर 21 रन चाहिए, लेकिन दीपेश माली का आना बाकी है। जो गेंदे कम खेलते और रन ज्यादा बनाते। उछाला है गेंद को, पीछे फील्डर है और बढ़िया रनिंग कैच, आउट हो गए सागर माली। पूरे भारत देश में ये चर्चा है कि लंबे 6 मारने में 3 बैटर का नाम लिया जा रहा है। एक बबलू पाटिल, दूसरे श्रेयस कदम और तीसरे दीपेश माली। लेकिन दीपेश माली भी तो गर्म पानी में आए हैं, भाई के सामने भाई। यशपाल का अनुभव और दीपेश का एग्रेशन मैच को बना दिया है यहां पर छोटे टोटल पे आरके बिल्डर ने। दीपेश माली आते ही लंबा हिट लेना चाहते थे, आउटफील्ड में गेंद जमीन के सहारे पहुंची है। फील्डिंग बहुत लाजवाब, सिर्फ 1 रन। 2 ओवर अभी समाप्त नहीं हुए, कुल रन बने 15। यशपाल माली सामना करेंगे प्रेमनाथ। स्टंप के बाहर की गेंद वाइड। अब लग रहा है कि यशपाल माली गरीबी में आटा गीला कर रहे हैं। तीसरा वाइड गेंद किया है उन्होंने। अच्छी गेंद अंदर लाए थे। 2 ओवर की समाप्ति, मैच बन गया, 16 रन बने और 2 ओवर में 19 चाहिए। देखिए इस मैच को और सेमीफाइनल में पहुंचना है ना आरके बिल्डर को, तो दीपेश माली को आउट करना होगा। और सेमीफाइनल में अगर संतोष स्पोर्ट्स को पहुंचना है, दीपेश माली अगर 8-9 गेंदे वहां रुक गए
8-9 नहीं बल्कि 4-5 गेंदों में ही काम तमाम कर देंगे। पेनल्टी मेड ओवर के लिए गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज राजमाली को। अब राजमाली के सामने देखना है दीपेश माली, दबंग दीपू के नाम से जाने जाते। राजमाली फील्डिंग लगा रहे। पहली गेंद लंबा हिट लेना चाहते थे, जमीन के सहारे आउटफील्ड में गई है फील्डिंग। ये गलती महंगी पड़ेगी, ये गलती महंगी पड़ेगी। जहां 1 रन था वहां 2 आए। स्ट्राइक भी दीपेश माली के हाथ में रह गया है। सुकीला माफी नहीं। राजमाली दीपेश माली के लिए ज्यादा बाहर कर बैठे वाइट। फ्लाइट अच्छा दिया था, गति को निकाल दिया था गेंद से। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पे पहुंचा है। 16 रन और चाहिए। दीपू को तान दिया आसमान में। 6 रन। कहा था ना मैंने, ये गलती महंगी पड़ेगी जो मिसफील्ड हुआ था। खींच के मारा है, चाबुक है, फुल पावरफुल। 6 रन। दीपेश माली अगर 3-4 गेंद भी टिक गए तो काम तमाम कर देंगे। इनको आउट करके ही आप मैच में पलट सकते हैं। अब सिर्फ 4 रन चाहिए सेमीफाइनल में पहुंचने के लिए संतोष स्पोर्ट्स को। कालीराम केनी साहब, आपको कमेंट्री बॉक्स में आना है। ये सिक्सर, हैट्रिक सिक्सर लगाकर मैच को जीता दिया है दीपेश माली ने। इसीलिए तो मैं कहता हूं ये जो दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं। कॉन्ग्रेचुलेशन संतोष स्पोर्ट एंड 8 लाख आरके बिल्डर। तीसरी